हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 26 मे वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या। सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। सोमवारी येणारी अमावस्या ही खूप शुभ आणि विशेष मानली जाते, तर ही अमावस्या देवी देवतांना समर्पित केली जाते। या वैशाख अमावस्येचा प्रारंभ 26 मेला आज दुपारी 12:12 झालेला आहे आणि याची समाप्ती उद्या 27 मेला सकाळी 8:32 होणार आहे आणि म्हणून ही वैशाख अमावस्या 2 दिवस साजरी केली जाणार आहे। पण आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या आज सोमवारी 26 मेला करायचे आहेत, कारण या दिवशी संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि म्हणून आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते आज करायचे आहेत। सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात। असं केल्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते। पतीच्या आयुष्यातील अडचणी या दूर होतात। तसेच हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे। या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध आणि काही उपाय जे आहेत तर ते केले जातात। धार्मिक दृष्टीने या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर तुम्हाला आज सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण आज रात्री इथे लावा फक्त एक दिवा। त्यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल, 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवारी म्हणजे आज करायचा आहे। आता आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा आपल्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे। पण जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं नाही शक्य झालं तर रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता, कारण संपूर्ण रात्रभर ही अमावस्या तिथी असणार आहे आणि म्हणून हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल। पण जर तुम्हाला शक्य असेल तर 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा, कारण 3 सांजेची वेळ असते आणि आपल्या घरामध्ये या वेळेमध्ये लक्ष्मी येत असते। त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला या उपायाचं खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं। दिव्याला धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप महत्त्व आहे। दिव्याचा प्रकाश अंधारावर विजय मिळवतो आणि त्यामुळे अज्ञान आणि नकारात्मकता ही दूर होते। दिव्याचा प्रकाश देवाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या शक्तीचे प्रतीक मानलं जातं। जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक आणि शुद्ध वातावरण होत असतं। त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत असते। दिवा लावल्यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि नजरबाधा ही दूर होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न असेल किंवा पैसा आला तर तो तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल, घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। जेव्हा घरामध्ये सकारात्मक आणि चांगले वातावरण असतं तर त्यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं। आपल्याला पैसा तर हवाच आहे, पण त्यासोबतच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे सुद्धा अनुकूल असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नसेल, घरामध्ये सतत भांडणं, क्लेश होत असतील, आजारपण असेल, घरातील दरिद्रता, गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल तर आपल्याला या दिवशी सायंकाळी 1 मातेची पणती घ्यायची आहे। त्यामध्ये तुरीही म्हणजे 2 वातांची मिळून एक तुम्हाला जोडवात घालायची आहे
आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। तर बघा, ज्या ठिकाणी तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे थोडंसं कुंकू लावायचं आहे, म्हणजे वात जी आहे तर ती लाल रंगाची बनवायची आहे। दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। आता लावताना दिव्याखाली तांदळाचं आसन द्या किंवा तुम्ही तशीच प्लेट ठेवली तरीही चालेल। सायंकाळी दिवा लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। दिवा विझला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। असं केल्यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल आणि पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील तर आपल्या घरामध्ये पितृदोष आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये यामुळे अडथळे येत असतात। मुलांची प्रगती होत नाही, मुलं हट्टीपणा करतात, मुलं वाईट व्यसनी जातात। त्याचबरोबर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही, घरातील कर्त्या पुरुषाला सतत अडचणींना सामोरं जावं लागत असतं, घरामध्ये आर्थिक अडचणी येतात, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होतात। आणि म्हणून अमावस्येला पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, पितृदोष हा दूर करण्यासाठी आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला सुद्धा एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला एक काळ्या रंगाची वात लावायची आहे। तुमच्याकडे जर काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची वात करून सुद्धा तुम्ही लावू शकता, नसेल तर दोन वातींची मिळून एक जोडवात बनवायची आहे, त्याला थोडंसं काळा लावायचं आहे किंवा तुम्ही थोडंसं काजळ लावलं तरीही चालेल। तर अशी ही वात, काळी वात दिव्यामध्ये टाकायची आहे। मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। सोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे, म्हणजे जी दक्षिण दिशेची भिंत आहे तर त्या ठिकाणी वात दक्षिण दिशेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे। तिथे बसून तुम्हाला पितरांचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला क्षमा याचना करायची आहे। आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा दिवा तिकडे तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, कारण अमावस्येच्या दिवशी रात्री आपले पूर्वज हे पुन्हा पृथ्वीवरून मृत्यूलोकामध्ये परत जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार दूर व्हावा, तसेच आपल्या आयुष्यातील अंधार सुद्धा दूर व्हावा यासाठी हा दिवा जो आहे तर तो लावला जातो आणि म्हणूनच हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, विहीर असेल, तलाव असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। दिवा लावताना सुद्धा तुम्ही एक मातीची पणती घ्यायची आहे, दोन वातींची मिळून एक जोडवा त्यामध्ये लावायचे आहे। तेल किंवा तूप घालून असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून नदीकाठी किंवा तलावाकाठी किंवा विहिरीजवळ लावायचा आहे। असं काहीच तुमच्या घराजवळ नसेल तर तुमच्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असेल, फिल्टर असेल किंवा हंडा असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, कारण आपल्या पूर्वजांचा वास हा तिथेच असतो आणि तिथे हा दिवा लावल्यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास हा आपला कमी होतो, पितृ आपले तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात। त्याचबरोबर आपल्याला एक दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे। आपले पूर्वज हे घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे। असं केल्यामुळे आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते आपल्या घरामध्ये लावायचे आहेत। हे दिवे लावल्यामुळे याचा खूप सकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।